तर आज विचार केला की जी काही आठवड्याभराची पेंडिंग कामं आहेत ती आज कंप्लीट करून घ्यायची. पण त्याआधी सकाळी उठून माझी देवपूजा केली आणि छान असं उंबरठ्याला लेपन करून घेतलं. कारण की उंबरठ्याला जर लेपन असेल ना तर उंबरठा खूप उठून दिसतो. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणात काय करायचं हा तर सर्वात मोठा प्रश्न असतो. पण आज कंटाळाच केला म्हणून आज साधा सिंपल असा बेसनचा पोळा करून घेतला. त्याच्यानंतर पहिलं माझं पेंडिंग काम होतं ते शेंगदाणे भाजायचे होते. 15 दिवस झाले शेंगदाणे आणून ठेवले होते, पण आज त्याचा कूट करून ठेवायचा आहे म्हणून इथे शेंगदाणे भाजले आणि त्याचा कूट करून घेतला. माझं दुसरं पेंडिंग काम तुम्हाला दाखवते. कारण की पावसामुळे आठवडाभर मुलं घरी होती, त्यांनी घराची अवस्था माझी अशी केली आहे. ही बघा, फ्रीजवरती एवढा पसारा करून ठेवला आहे. जी वस्तू हातात मिळेल ना ती आणून फ्रीजवरती ठेवायची. तसंच माझी वॉशिंग मशीन तुम्हाला दाखवते, तिची हालतसुद्धा अशीच आहे. शाळेतला ID कार्ड, कैची म्हणा, सर्व त्या फ्रीजवरती असाच पसारा असतो. तुमच्याकडे पण तशीच अवस्था आहे का? तर आता माझं पेंडिंग तिसरं काम. देवाराच्या खालचा जो कप्पा होता तो मला खूप दिवसापासून क्लीन करायचा होता. मग आज तो कप्पा क्लीन करायला घेतला. कारण की एवढा तिथे पुस्तकांचा पसारा झाला होता. तर आज व्यवस्थित सर्व स्वच्छ करून घेतला आणि चांगला असा पेपर तिथे हातरून घेतला. आता त्याच्यानंतर एक एक पुस्तकं व्यवस्थित पुसून घेतली, कारण की त्याच्यावरती थोडे थोडे डाग लागले होते. मग ते व्यवस्थित क्लीन करून आणि एकावर एक असं व्यवस्थित ठेवलं. तर तुम्ही पाहू शकता कप्पा पण मी क्लीन केला आहे. तर असंच माझं आठवड्याचं काम जे काही पेंडिंग असतं असाच एक दिवस बघून ते मी क्लीन करते. पुन्हा भेटू. बाय बाय.